संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 3 महिने पूर्ण झालेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर राजकारणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये विराट असा निषेध मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यासह संतोष देशमुख यांची कन्या वैभवी आणि मुलं सहभागी झालेले आहेत, तर हातात काळे झेंडे घेऊन या घटनेचा निषेध नोंदवला जातोय। या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। आपल्याबरोबर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत। काय सांगाल, बारामतीमध्ये मोठा मोर्चा होतोय आणि या मोर्चामध्ये आज तुमचा वाढदिवस आहे। वाढदिवसाच्या दिवशी देखील आनंदाच्या दिवशी या मोर्चात सहभागी व्हावं लागतंय। नाही, माझा भाऊ जोपर्यंत होता तोपर्यंत माझा आनंद होता। ज्या दिवशी माझा भाऊ या लोकांनी हिरावून घेतला त्या दिवशीपासून माझा कुठलाच आनंदाचा दिवस नसणार आहे। माझ्या पुढे आव्हान आहे, हे सगळे लेकर आहेत, त्यांना कशा पद्धतीने त्यांना संस्कार द्यायचे, त्यांना पुढचं आयुष्य कसं जगायला लावायचं। त्यामुळे वाढदिवस हा आयुष्यात कधी नसणार आहे। किती मिस करताय? खूप जास्त परिस्थिती नसताना खूप सगळ्या गोष्टीचा वारसा घेऊन आम्ही प्रत्येक काम करायचो। आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मला समजत नाही काय बोलायचं ते, पण आज खूप पोकळी निर्माण झालेली, ती भरून कधीही नाही येणारी आहे। आज तो हत्येला जवळपास 3 महिने पूर्ण झालेले आहेत, अद्याप देखील आरोपी बाहेरच आहेत। आरोपी हे बाहेरच होते। ह्याच्या अगोदर ही सगळे गुन्हे काय आता घडलेले नाहीत। या 3 महिन्यात 22 पर्यंत गुन्हे घडलेले आहेत। 22, 20, 25 ते गुन्हे अगोदरचेच आहेत। ह्याच्यावर कुठलीच कडक कारवाई न केल्यामुळे हे सगळे गुन्हेगार सर्रास फिरत होते। आणि आज देखील तो आरोपी जो फरार आहे तो पोलिसांचा मित्र होता। त्यांची जिम्मेदारी की त्यांनी तो आणून दिला पाहिजे। बरं, धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे, मात्र धनंजय मुंडेंना 6 रुपये करा अशी मागणी पुढे येते। राजकारणी करतायत, समाजही करतोय, तुमची काय मागणी? आम्ही तर रस्त्यावर आहेत। ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने आमच्या भावाला संपवलंय, ज्याप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही कोणी असो कोणालाही सोडणार नाही, आणि आम्ही देखील म्हणतोय कुटुंबीय की आम्ही कुणालाही सुटू देणार नाही, त्याच्यामध्ये किती मोठा माणूस असू द्या। जर या लोकांचे सगळे जे काही पाळमुळं खोदले तर नक्कीच ह्याच्यामध्ये खूप मोठे लोक या गुन्ह्यामध्ये आहेत, यांना पाठबळ देणारे आहेत, हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत। काय आजचा दिवस खूप महत्वाचा आहे, तुझ्या काकाचा आज वाढदिवस आहे, मात्र न्याय मागण्यासाठी तू आज रस्त्यावरती आहे, वडिलांना न्याय हवाय। याच गोष्टीचं दुर्दैव वाटतं की आज इतके 3 महिने होऊन गेले तरी सुद्धा देखील माझ्या वडिलांना न्याय मिळत नाहीये। आणि आज सुद्धा आमची मागणी तीच आहे की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा, आणि त्यासाठी सरकारला किंवा प्रशासनाला असेल जे पाऊल उचलावं लागेल ते त्यांनी उचलावं। तर हे होतं देशमुख कुटुंबीय। कोणत्याही परिस्थितीत आम्हाला न्याय हवा आहे आणि या न्यायासाठी आम्ही अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहू, असं या देशमुख कुटुंबाने सांगितलेलं आहे। देवा राखुंडे, NDTV मराठी, बारामती। संतोष देशमुख यांच्या हत्येला आज जवळपास 3 महिने पूर्ण झालेले आहेत आणि यानंतर बारामतीमध्ये आज संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी भव्य असा निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि हजारोच्या संख्येनं बारामतीकर यामध्ये सहभागी झालेले आहेत। बारामतीमध्ये कसबा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि हातात काळे झेंडे घेऊन यामध्ये शेकडोच्या संख्येनं महिला भगिनी देखील सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। न्याय मिळालाच पाहिजे, कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना 6 रुपये करा, यासोबतच धनंजय मुंडे यांना देखील या प्रकरणामध्ये 6 रुपये करण्यात यावे अशी प्रमुख मागणी घेऊन हा मोर्चा जो आहे तो बारामतीमधून काढण्यात आलेला आहे। याची सुरुवात आता या ठिकाणी झालेली आहे। याचबरोबर युगेंद्र पवार देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत। जे नागरिक आहेत त्यांनी हातामध्ये काळे झेंडे घेऊन या संपूर्ण घटनेचा निषेध नोंदवलेला आहे। आरोपींना फाशी झाली पाहिजे, याचबरोबर धनंजय मुंडे यांना या प्रकरणामध्ये 6 रुपये केलं पाहिजे, ही प्रमुख मागणी घेऊन हा मोर्चा या ठिकाणी सुरू झालेला आहे। आणि विशेष म्हणजे या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, याचबरोबर संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख आणि त्यांची मुलं ही देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि हा विराट मोर्चा आपण पाहतोय, अत्यंत भावना ज्या आहेत काय भावना आहेत आज बारामतीकर म्हणून आज ह्या महाराष्ट्राला हृदय पिळून टाकणारी ही जी घटना घडली आहे व संतोषांना देशमुख यांना न्याय हा मिळालाच पाहिजे व जे ह्याच्या मागे जे सूत्रधार आहेत त्यांना फाशी झालीच पाहिजे। आता हा महाराष्ट्र पेटून उठलेला आहे, ह्याची ह्या महाराष्ट्राने नोंद घ्यावी।
तर आपण बघतोय की राजकारणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या बारामतीमधून हा विराट मोर्चा काढण्यात आलेला आहे. या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजेत, जे अन्य आरोपी आहेत त्यांना देखील या ठिकाणी तातडीने अटक झाली पाहिजे आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे ही मागणी घेऊन हा मोर्चा जो आहे आता या ठिकाणी मार्गस्थ झालाय. काही वेळातच हा मोर्चा बारामती नगर परिषदे शेजारील 3 हत्ती चौकात पोहोचेल आणि त्या ठिकाणी या मोर्चाची सांगता होईल आणि त्या ठिकाणी धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख हे बारामतीकरांना संबोधन करतील आणि सरकारला जी काय आपली मागणी आहे ते सांगतील. देवा राखोंडे, NDTV मराठी, बारामती.